पूर्णा शहरात नवोदय हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर संपन्न. पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पूर्णा शहरात नवोदय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कपिल करवंदे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 मध्ये अंदाजे 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर स्वतःही डॉक्टर कपिल करवंदे यांनी रक्तदान करून एक आगळा वेगळा आदर्श रक्तदानातून दिसून आला. यावेळी ते म्हणाले, रक्तदान हे श्रेष्ठ आहे असे ते बोलताना ते म्हणाले. डॉक्टर सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. नवोदय रुग्णालयाच्या वतीने आज दिनांक 13 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे नेतृत्व रेल्वे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर कपिल करवंदे यांनी केले. कडक उन्हाचा सामना असतानाही नागरिकांनी मोठ्या उत्साहाने रक्तदानासाठी हजेरी लावली. केवळ एका आव्हानावर मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले, ही या उपक्रमाची विशेष बाब ठरली. यावेळी डॉक्टर स्वतः कपिल करवंदे यांनीही रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले, तर त्यांच्या सोयीसाठी ज्यूसची व्यवस्था करण्यात आली. यावेळी जिजाऊ संस्थेच्या वतीने डॉक्टर कपिल करवंदे यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात डॉक्टर कपिल करवंदे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. तसेच प्रत्येक निरोगी व्यक्तीने वर्षातून किमान 2 वेळा रक्तदान करावे असे आवाहन केले. रक्तदान केल्याने इतरांना जीवनदान मिळतेच, शिवाय ते आपल्या शरीरासाठीही आरोग्यदायी ठरते असेही त्यांनी नमूद केले. हा उपक्रम समाजसेवा संदेश देणारा ठरला, नागरिकांना प्रेरणा देणारा ठरला आहे. सांगण्यासारखे एवढंच आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण विविध कार्यक्रम ठेवतच असतो. पण माझ्या मनामध्ये मेडिकलच्या हिशोबाने असा विचार केला की मी रक्तदान लोकांना करण्याला कारणीभूत ठरू शकतो, ज्यामुळे लोकांचे जीव आपण वाचवू शकतो. त्याच अनुषंगाने मी रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बदल बिलकुलच होत नाहीत, ही खूप जणांचा गैरसमज आहे की अशक्तपणा येतो किंवा शरीरामधलं रक्त रिकवर व्हायला 3-3, 4-4 महिने लागतात. ॲक्च्युली 48 ते 72 तासामध्ये जे काही आपण ब्लड दिलेलं असतं ते रिकवर होतं आणि थोडासाही शरीरामध्ये अशक्तपणा येत नाही आणि बिलकुल जाणवत नाही. त्यामुळे हा गैरसमज सर्वांनी मनातून काढून टाकावा. नाही, बिलकुल काहीच वाटत नाही. म्हणजे उत्तेजना वगैरे फ्रेश वगैरे काय वाटतं? फ्रेश नाही वाटणार, जसं आहे तसं नॉर्मलच वाटतं. बट बाकी असं सांगण्यासारखे सिम्पटम्स तर आपल्याला काहीच लागत नाही. बिलकुल एकदम नॉर्मल माणसासारखं आपण सिम्पटम्स आपल्या शरीरामध्ये असतात, काहीही परिणाम होत नाही. रक्तदात्यांना मी हेच आवाहन करू इच्छितो की तुम्ही रक्तदान करत चला. आपल्या एका दिलेल्या 300 ml ब्लड दिल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचत असेल तर आपण रक्तदान केले पाहिजे. आणि सायंटिफिकली बघायला गेलं तर आपण 3-3 महिन्याला रक्तदान करू शकतो. पण मॅक्झिमम आपण ॲटलिस्ट वर्षाला 2 वेळेस जरी रक्तदान करत असाल तरीही आपण किती लोकांचे जीव वाचवत आहोत. आणि यामुळे एक जण जर रक्तदान करत असेल तर त्याच्याकडे बघून त्याचे मित्र आणि बाकी परिवारसुद्धा रक्तदान करत असतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा लोकांच्या मनामध्ये एक इन्स्पिरेशन होऊ शकता आणि तुमच्याकडे बघून लोक आणखी रक्तदान करायला समोर येऊ शकतात. त्यामुळे रक्तदान करत चला, लोकांना जीवनदान देत चला. 14 एप्रिल निमित्ताने मी 15 एप्रिलला एक कार्यक्रम ठेवत आहे, म्हणजे एक शिबिर ठेवत आहे, ज्यामध्ये मोफत तपासणी असणार आहे. तसेच रक्त तपासणी आणि औषधांमध्ये 50% सूट असेल. हा कार्यक्रम आपला 15 एप्रिलला असणार आहे. अगोदर मी जाहीर केला होता हा 14 एप्रिलला, पण 14 एप्रिलला जास्त काही संख्या येणार नाही, कारण कार्यक्रमामध्ये सर्व लोक बिझी असतील. त्यामुळे हा मी पोस्टपोन करून 15 एप्रिलला करत आहे. आज आपण रक्तदानाच्या या भव्य शिबिरामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे. आणि जवळपास एवढा कडाक्याचं ऊन असताना लोकांनी 35 जणांनी माझ्याकडे रक्तदान आपल्याकडे दिलेलं आहे. तरी मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि पुनश्च एकदा सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र.